स्टॉप आपल्याला भेटणार आहे, बघू आता. आपल्याला जायचं दिव्याच्या महाराजाच्या विसर्जनला. तर काय दिव्याचं विघ्नर तर मला वाटतं बाहेर काढलेलं आहे. पब्लिक पण कसे अचानक जमले. तर काय ट्रीटमेंट चालू झाल्यानंतर दिव्याचा लंबोदर आणि दिव्याचा महाराज जवळजवळ आले. बघा दिव्याचा महाराज आणि दिव्याचा लंबोदर. लंबोदर दिव्याचा, इथे दिव्याचा महाराज आणि इथे दिव्याचा सम्राट आहे. आता बाहेर काढला नाही, आतमध्ये आहे. फुल एन्जॉय चालू आहे तिथं. एकविरा कृपा मंडळ बघा. तर काय फायनली पोहोचला मागं चालू आणि आपल्या सरकारला जाऊन पोहोचला दिवसा निघा. मला वाटतं लास्ट जाण्याचं आपला
लागेल वरचं हाईट जास्त त्याच्यामुळे बॅनर लागेल. पाठीमागच्या तो खाली उतरत आता. फायनली बेंड बंद झालेले आहे. तर गाईज आता आम्ही चालू गणपती आपला विसर्जनला घेऊन. पूर्ण तयारी झाली. आता टेम्पो पण लावलेला अटक केलेला आहे त्याला गाडीला आपल्या. आणि आपल्या गाड्या पण रेडी झाल्या आहेत. बघा आपल्या एक निंजा, एक साईन आणि एक ज्युपिटर अजून यायची बाकी. एक मित्र घेऊन गेले तेल. तर गाईज आपली गाडी निघली गणपतीची पण. आता हल्लो आपली गाडी जाईल पुढे. असे मित्रमंडळी पण येते पाठीमागे. बऱ्याचशा गाड्या पुढे गेल्या. बाबा बसले आरामात. चला आपण बी जाऊ. तर गाईज आपला गणपती एवढा आपला या करणार आहे, विसर्जन करणार आहेत. आता पोचला मी कलवा कार्यक्रम. याला माहिती मी पहिल्यांदा आला. काय करता मस्त. त्याला जाऊ बघू आपली मूर्ती पोचली. ना आम्ही थोडं थांबलेलो मध्ये होतो. आवाज ऐकू गाडी बोलो जरा. निंजा आणले आम्ही. तर गाईज फायनली आपण लोकेशनवर पोहोचू. आता पोहोचले जमत आहे म्हणजे खारेगाव कलवा. चला आता जाऊ बघू. आपली मूर्ती पण आली की इथे खूप मोठ्या मोठ्या मूर्त्या बघायला भेटणार आहे आपल्याला. तर गाईज मूर्ती बघ किती आहे इथे. इथे काय इथे काय इकडे तर खूपच आहेत. जाऊ बघू तिथे गरज आपल्याला. तर गाईज इथं खूप मूर्त्या आहेत. आपल्या बी मूर्त्या आहेत. आपली पण दिव्याची आहे. त्याच्या बाजूला तो लंबोदर आहे दिव्याचा. खूप मूर्त्या आहेत. आपली मूर्ती कुठे शोधायला लागेल आता. गाईज मूर्त्या बघा किती मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत. ते लाईन लागलेलं आहे आतमध्ये जाण्यासाठी. गरुडावर बसून आलो. इथं फिरवून लावले सगळे लाईनी लागले. आता खाली मूर्त्या बघाच काम करा तुम्ही. मुलुंडचा महाराजा काय का मुलुंडचा महाराजा. हा कोकणवर येवले किसन नगरचा हे साईडचा ग ते साईडचा. ती मूर्ती बघ खतरनाक दिसते. बाबू ते दगडू शकतात. किसन नगरचा महाराजा. आणि यो कुठला अरे काय दिसते रे मूर्ती. एलजूसचा राजा कुठला एक नंबर मूर्ती आहे. त्या बाजूला दुसरी एक मूर्ती आहे कुठली तरी पब्लिक बरीचशी. आता आम्हाला माहिती नाही पडणार नावा कुठल्या कुठल्या आहेत तरी. खाली तुम्ही मूर्तीच बघायचं काम करा. आपल्या आपली बी सेमच आहे एक प्रकारे. आपली अजून आली का नाही कुठं आम्हाला पण माहिती नाही अजून. आम्ही शकता लाईन खूप मोठे मोठे लागल्यात.
मूर्तीच मूर्ती. चल ती आपली किसन नगरचा विघ्नहर्ता आहे. मला वाटलं आपले दिवसा विघ्नहर्ता असं सेम दिवस विघ्नहर्ता इथे झाले. इकडं पुन्हा लाईन लागले. लाईटी बरंच फोकस मरून त्यांच्यामुळे जरा फेसचा इश्यू होते. तिकडे बी आज पाठीमागे बरीच. अजून आपली वाटतं ब्रिजवरून वरती फिरून येणार आहे. इकडं ट्राफिक दिसते तुम्हाला. इकडून येईल फिरून. अजून आली नाही वाटतं. आल्यावर दाखवतो तुम्हाला. तर काय मूर्त्या बघा. मगाशी पण ते साईडच्या बघल्या रस्त्याच्या वेगळ्या साईडला आलंय. तुम्ही खाली बघत राहा. नाही रे हा आपली मूर्ती भेटली गाईच फायनली. खूप ही आपली मूर्ती आहे. मित्रमंडळी बसली आपली इथे. तुला टाइम तर मला विचार पाहिला. पण बाहेर वाटतं बघ. कुठला कामराजचा बाहेर वाटतं. मुलुंडचं गणपती एक मस्त मूर्ती आहे. तिकडे अजून कुठेतरी आले ते ती नंतर लाईनला लागेल मला वाटतं. ठाण्याच्या महाराजचा विसर्जन झाला. ठाण्याच्या महाराजा खांद्यावर नेऊन घेतलेला घेऊन जातात. कसं नाही त्याचे त्यांचं त्याला माहीत नाही. चला आपण पुढे जाऊ आता. तर काय विसर्जनाला सकाळचे 7-8 वाजणार. तर आम्हाला समजतं टायमिंग. तर आम्ही निघतोय. आमच्या मित्रांना जायचं जॉबला. असं मला पण जायचं आहे. त्याच्यामुळे आम्ही निघतोय. व्हिडिओ भेटली ते व्हिडिओ मी ब्लॉगमध्ये टाकतो. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला की कमेंट सांगा. हा ब्लॉग आवडायचा लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.